उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. मात्र अजूनही शिवसेना आणि भाजप यांची युती झालेली नाही आहे. समन्वयक समितीची स्थापना झालेली आहे. मात्र यांच्यामध्ये अद्याप जागा वाटप असेल किंवा कशा पद्धतीने निवडणुका लढवायच्या याबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही. आपल्यासोबत भाजपाचे निवडणूक प्रभारी आहेत प्रदीप, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नेमकं समन्वयक समिती जी स्थापन झाली त्यामध्ये शिवसेनेकडून कोण होतं, तुमच्याकडून कोण होतं आणि काय चर्चा झाली आता? समन्वय समिती तयार झाली. त्याच्यात आपले आमदार भाजपतर्फून कुमार यांनी, अध्यक्ष राजेश वदरिया, मी प्रदीप रामचंद्र आणि निवडणूक प्रमुख लाल पंजाबी, आमचे वरिष्ठ कार्यकर्ते, वरिष्ठ नेते आणि अमर लोंढ, असं 5 लोक भाजपतर्फ होते. आणि आपले शिवसेना तरफ आदरणीय बालाजी किनीकर, आपले गोपाल लांडगेजी, राजेंद्र चौधरी आणि अरुण आशान, असं 4 लोक होते. अशी समिती तयार करण्यात आली. पण कसं आहे की त्या समितीची एकदाही बैठक झाली नाही. कारण कसं आहे की आम्ही एक भूमिका घेतली होती, शिवसेनेला सांगितला होता की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना याची नैसर्गिक युती आहे आणि त्या युतीमध्ये आमचे खूप मधुर संबंध राहिले. वर्षानुवर्ष आम्ही त्यांच्यासोबत काम केलेले. पण ह्या लोकांनी काय केलं, ते टीम ओमिकालानी ज्यांच्या विरोधात आमदारी निवडणुकात आम्ही त्यांना ते पराभव झाले. आणि तेच ओमिकालानी जेव्हा शरदचंद्र पवार काँग्रेसवर उभे राहतात आणि कपडे बदलून तो टीओकी तयार करतात आणि आमच्या नैसर्गिक मित्रपक्ष शिवसेना त्यांना सोबत घेतो आणि बोलतोय की भाई आमच्या सोबत ते युती करणार आहे. तर आमची अट अशी होती की आमची युती तीरकमान सोबत आहे. जर कधी तुम्हाला करायची आहे तर त्याला बाजूला करा टीओकेला, कारण गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तो पक्ष आहे टीओके, त्याला सोबत घेण्याची आमची मनस्थिती नव्हती. म्हणून मला असं वाटते की कधी कधी असं वाटते की आम्ही जेव्हा ह्या खासदारांना, जेव्हा आपण इथे खासदार केला होता तर माझ्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली होती. तरी आज तरी मला असं वाटतं की आमची मेहनत कुठेतरी कमी झाली आहे. आणि पुढे जेव्हा कधी खासदार ह्या निवडणुकीसाठी उभे राहणार आहे, आम्ही जास्त मेहनत करून त्यांना परत निवडून देऊ. त्यांना असं वाटेल की भारतीय जनता पार्टीचा पण वाटा आहे. पण आता सध्या त्यांना वाटतं की आमच्या वाटा नाही आहे, टीओकेचा वाटा आहे. ही खूप शोकांतिका आहे. मधल्या काळामध्ये टीओकेने शिवसेनेला म्हणजे समर्थन त्यांनी केलं होतं. त्यावेळेस त्यांचा महापौर देखील झाला होता. मग त्यामुळे त्यांना सोबत घेऊन, जसं साई पक्ष आहे, टीओके आणि सेना आहे, एकत्र येत आहे, असं तुमचं वरिष्ठ पातळीवर काही बोलणं झालं की या संदर्भामध्ये? हे बघा, आपण जर 2017 निवडणुकाची पार्श्वभूमी महानगरपालिकाची बघेल, जे काही लोक होते 32 लोक भाजपाच्या चुनाव चिन्हावर निवडून आले होते, निवडणुकीच्या चिन्हावर, आणि 10 साई पक्षाचे भारतीय जनता पार्टीमध्ये विधिवत सामील झाले होते. आमची संख्या 44 होती. आणि जे महापौर त्यांना केलेले होते ते आमचे भाजपचेच नगरसेवक होते. त्या लोकांनी बंड करून शिवसेनाला, म्हणजे जे दोस्तीचा गठबंधन केला, जे आपले ह्याचा ओमिकालानी त्याला 2019मध्ये शिवसेनाचा महापौर बसवला होता. ज्यावेळी आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सरकार होती, त्यावेळी हे लोक आमचेच बंड, म्हणजे आमचा पक्ष फोडून त्यांनी स्वतःचा गट तयार केला. आणि त्यापासून सतत ते ह्या पूर्ण उल्हासनगरमध्ये कितीतरी गोष्ट, म्हणजे जे घडायला नाही पाहिजे, म्हणजे एवढी दुःखदायी, म्हणजे जे प्रशासन चालवला, जे कारभार चालवला, एवढा भ्रष्ट कारभार चालवला, याची आता मग उल्लेख करत नाही. पण त्यांना असं वाटते की चांगले लोक त्यांना हवे नाही, म्हणून आजही गुन्हेगारी पक्ष असलेला टीके त्यांच्यासोबत शिवसेना आहे, याचा मला खूप दुःख आहे. खरं पाहिलं तर आता काही काळ राहिलेला आहे. तुमच्या समन्वयक समितीची जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये जागा वाटपात संदर्भात काही चर्चा झाली का? मी काय म्हणतो की बैठकच झाली नाही ना. कारण आम्ही अशी भूमिका घेतली होती की आम्ही युती करायला तयार आहोत, शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे आणि त्याच्यासोबत आहे. पण आमची फक्त तेवढी अट आहे की जे तुम्ही पक्षात, कसं असतो की आम्ही एक क्षेत्रीय पक्ष, म्हणजे तो पण स्थानीय पक्ष, त्याच्यासोबत आम्ही तिसरा पक्ष कसं काय युती करणार आहे. म्हणजे एक शिवसेना, एक टीओके, एक साई पक्ष आणि एक आम्ही, म्हणजे 4 पक्ष, आणि ते 2 पक्ष घेतले, आम्हाला न सांगता घेतले. तरी आम्ही असं अट टाकली होती, टीओकेला तुम्ही बाजूला करा, त्यानंतर आपण बोलणी करू.
पण ते सतत ह्याच्यावर पुढे काही बोलणी झाली नाही आणि आमच्या पक्ष स्वयंबळावर 78ची 78 सीट लढण्याची आपण तयारी दाखवलेली आहे आणि सर्व लोकांचे इंटरव्ह्यू झाले, त्यांचा आता बी फॉर्म वाटून झाले आणि आता तरी 48 तास राहिलेले आहे. मला असं वाटत नाही की आता युती होण्याची काहीतरी शक्यता आहे असं मला वाटत नाही. म्हणजे एकंदरीत असं म्हणायला काय हरकत नाही की शिवसेना आणि भाजपाची युती उल्हासनगरमध्ये होत नाहीये. 78 एबी फॉर्म तुम्ही वाटलेत असं म्हणताय. नाही बघा, आम्ही 78 प्रभागाची सगळी तयारी आपण पूर्ण केलेली आहे आणि हे युती तोडण्याचा जे पाप केलेलं आहे ते शिवसेना शिंदे गटाची स्थानीय शाखांनी केलेलं आहे. कारण आम्ही वाट बघत होतो की युती होणार आहे. काल संध्याकाळी राजेंद्र चौधरी यांनी एक विधान केला की 78 सीटची आमची शिवसेना आणि TOK आणि साई पक्षाची आपली बागणी झालेली आहे, आपली वाटा झालेला आहे आणि त्यामध्ये एकही भारतीय जनता पार्टीसाठी सीट सोडली नाही असं राजेंद्र चौधरीच्या समोर उभा राहून TOKची प्रवक्त्याने सांगितला. तर आम्हाला असं वाटतं की आमच्यासाठी जेव्हा त्या लोकांनी एकही सीट सोडली नाही तर आता युतीत रस काय. म्हणून ह्याचा जेवढा काही पाप असेल, काही त्याची कोणीतरी ज्याची जबाबदारी असेल तर शिवसेना शिंदे गटाची आहे. त्यांनी जाणून बुजून आपल्या युतीला हे ते उल्हासनगरमध्ये मोडला आहे आणि असो त्यांनी मोडला आहे म्हणून त्यांचं मी स्वागत करतो. त्यांच्या भविष्य चांगला त्यांना यश मिळावे असं मी त्यांना हे म्हणजे गुड लकच म्हणू शकतो. युती तुटली मग असं म्हणायला काय हरकत नाही. आता तरी सध्याच्या वेळेत आज आपण 28 तारीखला मला आता स्पष्ट दिसतोय की युती तुटलेली आहे. आज तरी दिसतोय, कारण एवढा वेळच वाचला नाही की आपण गाठीसाठी बसणार आहे आणि काय युती होणार आहे. आणि जर कदाचित इकडचे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरींनी असं विधान दिला नसता की भाजपासाठी म्हणजे त्याच्यासोबत असलेले जे लोक आहे ते उभे होते आणि अरुण आसान पण होते, तसेच बिट्टूबाई पण होते, जे 3 मुख्य नेते आहे, ते असं म्हणताय की भाजपासाठी एकही सीट सोडली नाही. तर याचा अर्थ आता काय राहिला, कसं आम्ही म्हणणार आहे की युती होणार आहे. म्हणजे 78 जागा तुम्ही आता लढणार आहात हे जवळपास कन्फर्म झालेलं आहे. 78ची 78 जागा आम्ही लढू आणि भारतीय जनता पार्टीच्या आपण कमळाच्या फोडावर सगळी जागा आपण लढू अशी आपण तयारी केलेली आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर 48 तास अवघे उरलेले आहेत ह्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी. मात्र अद्यापही शिवसेना आणि भाजप यांची युती झालेली नाही आहे. शिवसेनेसाठी अजूनही भाजप तयार आहे युती करण्यासाठी. मात्र काही काळ राहिल्यामुळे आता युती होईल की नाही याबाबत देखील शंका निवडणूक प्रभारी जे आहेत भाजपाचे त्यांनी व्यक्त केलेलं आहे. मात्र शिवसेना यांनी TOK असेल किंवा साई पक्ष असेल यांच्यासोबत युती केल्यामुळे भाजप आता स्वतः स्वबळावर लढणार असं थेट इशारा यांनी दिलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकं आता उल्हासनगरमध्ये भाजप, शिवसेना किंवा TOK आणि साई पक्ष एकत्र येत आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या महापालिकेवरती नेमका महापौर आता कोणाचा बसेल याकडे सर्व उल्हासनगरकरांचं लक्ष लागलं आहे. सुरेश काडे, ABP माझा, उल्हासनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.